काल भाजपकडनं 2024च्या निवडणुकीमध्ये जे कोण उमेदवार उभे राहणार आहेत त्याची पहिली यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये 195 जणांची नाव होती, परंतु या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकही लोकसभेच्या निवडणुकीची जागा जी आहे ती डिक्लेअर झाली नाही। परंतु राज्यातील एक माजी मंत्र्यांचं नाव जे आहे ते फार चर्चेत आहे, ते म्हणजे कृपाशंकर सिंग। आपल्यासोबत स्वतः कृपाशंकर सिंग आहे, ज्यांना जौनपूर या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडनं उमेदवारी भेटली। खरं तर अनेक वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्यात काम केलं, या राज्याचे माजी मंत्री म्हणून तुम्ही काम केलं, परंतु आता थेट जौनपूर लोकसभा मतदारसंघ जो उत्तर प्रदेशमधला मुख्य लोकसभा मतदारसंघ आहे त्यातून तुम्हाला लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली। जौनपूर माझ्यासाठी काही नवीन नाही आहे। माझा जन्म तिथे झालेला आहे, तिथेच मी बाळलो, तिथेच मी शिकलो। रोजीरोटीसाठी मुंबईत आलो आणि मुंबईमध्ये रोजीरोटी मिळत असताना, परिश्रम करत असताना आम्हाला राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाने आणले। काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आर्टिकल 370 हटवण्याचे ज्यावेळी विरोध केला त्यावेळी माझ्या मनात आला की राष्ट्र पहिला पक्ष दुसरा, आणि मी खूप सतत 20 महिने काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधीला पत्र पाठवायचे की तुम्ही हे विरोध करते ते बरोबर नाही आहे, तुम्ही हे विरोध विड्रा करावा। त्यांनी ऐकले नाही। मग आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील प्रदेश अध्यक्ष होते, मला घेऊन गेले, आदरणीय पंतप्रधानाला भेट करून दिली। मग आमचे नड्डा साहेब आमच्या राष्ट्राचे आमच्या हे भाजपाचे अध्यक्ष आहे, आणि मग अमित शाह भाई आपला गृहमंत्री, असं सगळ्यांची भेट घालून दिले। आणि त्यांनी मला विचारलं, त्यावेळी मी एवढंच सांगितलं होतं की माझ्यावर तुम्ही एक विश्वास करा, पुढचा विश्वास आम्ही जिंकून लिहा। आणि मला वाटतं की आम्ही सतत महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या नीती बरोबर काम करत असताना पक्षाने मला विचार केला की मला लोकसभेमध्ये जायचं आहे, आणि त्यांनी मला जौनपूर जायला सांगितलं। खरं तर जौनपूर हा लोकसभा मतदारसंघ 2019ला BSP आणि SPने जिंकलेला होता। खरं तर 2019च्या निवडणुकीमध्ये तिथे SP आणि BSPचं गठबंधन होतं। आतापर्यंत तरी SP BSPचं गठबंधन असा काय आहे हे दिसून येत नाही, परंतु 2019च्या उमेदवाराला तुम्ही हरवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल का? कारण की ज्या पद्धतीने जौनपूर हा लोकसभा मतदारसंघ पाहतोय की तिथून अनेक उमेदवार जे आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरताना पाहायला मिळणार आहे। एकीकडे धनंजय सिंग जे 2009ला खासदार होते ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, तुम्ही सुद्धा आहात। मग आता विद्यमान जे खासदार आहेत यादव म्हणून ते देखील लोकसभा मतदारसंघाच्या या संपूर्ण रणधुमाळीमध्ये आहेत। मग तुम्हाला सोपं आहे का हे सगळं काही लोकसभा निवडणूक जिंकणं? भाजपा एका वेळी फक्त 2 खासदार होते, आज किती आहे? 303। मतलब असं नसतं की काल आमच्याकडे नव्हतं आज माझ्याकडे येणार नाही। तुम्हाला एवढंच सांगतो, 400 पारचे जे ठरवलेले लोकांच्या मनाची मतलब एक विश्वास आहे ते 400 पारमध्ये जौनपूर असणारच। परंतु ज्या पद्धतीने रणधुमाळी वाढणार आहे, खरं तर एकीकडे वाराणसीच्या लागूनच हा संपूर्ण मतदारसंघ आहे। वाराणसीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढताना पाहायला मिळत आहेत, आणि जौनपूर हा त्याला लसाटाहून लागूनच हा संपूर्ण लोकसभा क्षेत्र आहे। परंतु तरी देखील तिथे निवडणुकीमध्ये हार जी आहे ती 2019मध्ये भाजपला झेलावी लागलेली आहे। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे काम झालेलं आहे कुठेतरी त्यावेळी मतदाताकडे पोहोचले नसतील, म्हणून हे परिस्थिती झाली। आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीने केलेले काम आणि योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम तुम्हाला जौनपूरची जनते आणि इतर मी तेवढंच सांगतो, फक्त जौनपूर नव्हे 80 सीट्स आहेत, सर्व 80 सीट जे आहे हे भाजपाकडे जाणार आहे, एवढा मी सांगतो, त्यामध्ये जौनपूर आहे। खरं तर देवेंद्र फडणवीसांची तुम्ही आता भेट घेतली सागर या शासकीय निवासस्थानी त्यांच्या। देवेंद्र फडणवीस तुमचे नेते आहेत, काय चर्चा झाली? खरं तर जौनपूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते प्रचाराला येतील? प्रचाराला येतील। मी सांगितलं की साहेब जौनपूर आम्हाला 48 लोकसभा आहे, काय माझ्यासाठी 49 आहे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे, तर जौनपूर सीट पण आमचीच आहे। आम्ही येणार, एक नाही 2 येणार,
जेव्हा जेव्हा गरज पडते मी येणार आहे. खरं तर आयात उमेदवार म्हणून तुमच्यावरती या निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी सुद्धा केली जाऊ शकते. खरं तर तुमची जन्मभूमी जरी जौनपूर असली, तुम्ही कर्मभूमी म्हणून महाराष्ट्रात तुम्ही काम केलात, राज्याचे माजी राज्यमंत्री म्हणून तुम्ही संपूर्ण काम पाहिलात, मुंबई काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते होतात, आता भाजपमध्ये गेलात. अशा पद्धतीने पक्ष तुमचा बदलण्याचा सगळा दृष्टिकोन, त्यानंतर तुम्हाला थेट महाराष्ट्रातले नेते ते जौनपूरमध्ये लोकसभेची उमेदवारी, याच्यामध्ये तुम्हाला आयात उमेदवार म्हणून अशी टीका टिप्पणी तुमच्या विरोधकांकडून झेलावी लागेल. आयात होत नाही. विचारावर चर्चा करून आम्ही विचार मांडणारे लोक आहेत. मी सांगितलं की मी काँग्रेस पक्षात होतो. माझा आयडेंटिफिकेशन ॲज ए राजकारणामध्ये काँग्रेस पक्षातकडून झाले. पण ज्यावेळी पक्षाने राष्ट्रीय मुद्द्यावर राष्ट्राला बाजू सोडले त्यावेळी मी काँग्रेस पक्ष सोडलो. मी विचाराने गेलेला आहे आणि याचा आयात निर्यात काही होत नाही. पण आयात उमेदवार अर्थात म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यात तुम्ही काम केले आणि थेट तुम्हाला जौनपूरची जनता स्वीकारेल का? म्हणजे एखादा व्यक्ती महाराष्ट्र राज्यात काम करतोय आणि त्याला जौनपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात त्याला जागा मिळते. लोकसभेचे जे सांसद असतात, लोकसभेचे सदस्य असतात, ते फक्त एका भागासाठी नसतात, एका राज्यासाठी नसतात. हा देशासाठी आहे. सांसद म्हणजे देशाचे सांसद. जेवढे मतलब देशातून निवडून आले पण ते सांसद आहे, देशाचे आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते कृपाशंकर सिंग, ज्यांची काल भाजपकडनं निवड करण्यात आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून, तेही जौनपूर या उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघामध्ये ते आता निवडणूक लढणार आहे. राज्याचे माजी राज्यमंत्री राहिलेत महाराष्ट्र राज्यामध्ये, परंतु त्यांना संधी मात्र उत्तर प्रदेशमधून मिळाली आहे. त्यामुळे यंदाची जौनपूरची निवडणूक जी आहे ते जिंकणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.